सर काय सांगाल, आज मंगळवेढ्यामध्ये शिवसेना संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे, कशा पद्धतीने बघताय? आता आपण ऐकलं असाल की शिवसेनेचं संपर्क कार्यालय असेल, शाखा असेल, हे आमचं गरिबांचं मंदिर म्हणूनच त्याला संबोधलं गेलेलं आहे. पूर्वी जे बाळासाहेबांनी जे काय मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये शाखा निर्माण केल्या, त्या गोरगरिबाला तिथून न्याय दिला जावा ह्या हेतूनेच आता आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आणि तिथून तो कारभार त्या प्रकारे व्हावा. एखाद्यावरती अन्याय असेल, अत्याचार असेल, काही ज्याला मदत असेल, त्यांनी या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा. ठीक आहे. तर शेजारचा तालुका मोहोळ तालुक्यामध्ये नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला गेला. त्या ठिकाणी शिवसेनेची झेडपी आणि पंचायत समितीमध्ये पण परफॉर्मन्स एकंदरीत चांगला राहिलेला आहे. तशा पद्धतीने मंगळवेढ्यात थोडंसं कुठेतरी कमी पडतं असं वाटतंय का? कारण इथे आमचा शिवसेनेचा आमदार नाही आहे, त्याच्यामुळे ही जी काय उणीव आहे ती काही कामांच्या स्वरूपातून, मित्रत्वाच्या नात्यातून आम्ही भरून काढायचा प्रयत्न करतोय. आता आमदार आम्ही सगळे एकत्रच होतो, त्यांनाही आम्ही सल्ला दिलेला आहे. कारण काही ठिकाणी आमचे आमदार नाहीत, काही ठिकाणी त्यांचे पण आमदार नाहीत. ज्या ठिकाणी आमच्या आमदार नाही तिथे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे, त्यांचे नाही तिथं आम्ही समजून घ्यायला पाहिजे. आणि अशा प्रकारेच हा कारभार चालू शकतो. आणि जी काय ताकद द्यायची ती आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने आमच्या सैनिकाला देऊच. परंतु ज्या वेळेला युतीमध्ये आपण लढलेलो आहोत, तर त्या युतीच्या माध्यमातून त्या आमदारांनी तिथल्या पण मित्रमंडळींना बरोबर घेऊन चालावं, हा आमचा सल्ला आहे. संघटनेच्या माध्यमातून निश्चित त्याबद्दल काही दुमत नाही आहे. कारण आमचा तालुका प्रमुख असेल, उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख असतील, संपर्क प्रमुख असतील, किंवा ज्या ज्या गावाचे शाखा प्रमुख असतील, त्यांना सैनिकांना ताकद देणं हे आमचं काम आहे. तरच संघटना वाढू शकते आणि त्याच्या अनुषंगाने आमची आखणी चालू आहे. 2029 या ठिकाणी शिवसेनेचा आमदार असेल का? आत्ताच नाही सांगत. जर आपण महायुतीमध्ये लढायचं ठरवलं तर त्यावेळेला कसं असेल, काय असेल ते आज मी 4 वर्ष अगोदर नाही सांगू शकत. आमचे नेते मंडळी सांगते.